आकाशवाणी सांगली केंद्राच्या प्रांगणात सालाबादप्रमाणे मकर संक्रांती निमित्ताने तिळगुळ वाटप आणि श्रोत्यांचा स्नेह मेळावा गुरुवार दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी आयोजित केला होता। या कार्यक्रमाचे नियोजन श्री शशिकांत कांबळे, अल्ताफ फुजरे आणि श्री श्रीनिवास कांबळे यांनी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी श्री श्रीनिवास जरंडीकर यांनी भूषविले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुधीर शिरोळकर यांनी केले। यावेळी आकाशवाणीचे अभियंता, निवेदक, निवेदिका आणि सर्व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते। उपस्थित श्रोत्यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले, तर अधिकारी वर्ग आणि निवेदकांनी आपला परिचय देऊन श्रोत्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त केले। यामध्ये प्रामुख्याने निवेदिका अपर्णा कल्लोळ, समृद्धी कुलकर्णी, अर्चना निपाणीकर, निवेदक महेश इनामदार, संदीप दोरुगडे, महेश बिशे, श्री सुनील घळशाशी, सहाय्यक अभियंता आदींनी आपला परिचय दिला। यावेळी कोल्हापूर, बेळगाव आणि सांगली जिल्ह्यातील आकाशवाणीवर प्रेम करणारे श्रोते आवर्जून उपस्थित होते। यामध्ये धनाजी खमलापुरे, धनाजी कांबळे, अमित लोंढे, बाळासाहेब सोलनकर, सुरेश रामूसाबळे, सूर्यकांत चव्हाण, वसुधा वैद्य, राजाराम चौगले, हे माजी सैनिक, सप्तनिक यांच्यासह अनेक श्रोते वेळात वेळ काढून उपस्थित होते। या भेटीचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर फुलून दिसत होता। श्रोते तर खुश होतेच, सोबतच आकाशवाणी प्रांगणात श्रोत्यांनी फुललेली पाहून अधिकारी वर्ग ही खुश झाले होते। श्रोत्यांनीही आपला परिचय उपस्थितांना करून आकाशवाणीवरील आपले प्रेम, अनुभव व अपेक्षा सर्वांसमोर व्यक्त केले। अगदी हसत खेळत वातावरणात हा कार्यक्रम चहापानासह संपन्न झाला। शेवटी श्रोत्यांची अभिप्राय रेकॉर्ड करून घेतले। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार। चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा। मी श्रीनिवास जरंडीकर, मी मूळचा तसा सांगलीचाच आहे। सांगली जवळ माधवनगर म्हणून एक छोटंसं गाव आहे, तिथला मी मूळचा। मी 1991 साली याच केंद्रात प्रसारण अधिकारी म्हणून हजर झालो आणि त्यानंतर साधारण मी 2016 पर्यंत इथे होतो। 2009 साली मला प्रमोशन मिळालं इथंच कार्यक्रम अधिकारी, आणि त्यानंतर 2013 सालानंतर 3 वर्ष माझ्याकडे अधूनमधून तिथल्या कार्यक्रम प्रमुखाचा कार्यभार असायचा। अधूनमधून एवढ्यासाठी म्हणायचो की मला कोणी सिनियर आले की चार्ज त्याच्याकडे जायचा, मी पण राहिलीच आहे। तुम्हाला ते गुलजारीला लग्न पाहिजे असतील पात्राचे बंद बोलतात, ते काय हंगामीच असेल, तर तसं आताही मी हंगामीच आहे। पण त्यानंतर मग माझी रत्नागिरी केंद्रावर बदली झाली। रत्नागिरी केंद्रावर मी जवळपास 7.25 वर्ष काम करतो। तिथं मी कार्यक्रम प्रमुख म्हणून सुरुवातीला गेलो तेव्हा मला तिथे एक सिनियर होते, त्यानंतर 1 वर्षभरात त्यांची बदली झाली, तेव्हा माझ्याकडे मी तिथे असेपर्यंत कार्यक्रम प्रमुख पदाचा चार्ज होता। आणि इथे आल्यानंतर सुद्धा तो माझ्याकडे आला, कार्यक्रम प्रमुख आणि कार्यक्रम अधिकारी। कार्यक्रम प्रमुख म्हटल्यानंतर प्रत्यक्ष श्रोत्यापर्यंत पोहोचण्यासाठी अगदी ते म्हणजे संधी मिळते असं नाही, कारण प्रशासकीय कामं बरीच असतात, त्यात ह्या केंद्राचं स्थानिक प्रशासन सुद्धा बघण्याची जबाबदारी येते। अशा वेळेला स्टुडिओमध्ये सुद्धा एकीकडे जायला मिळत अशी परिस्थिती असते। म्हणजे मी एक आठवडा स्टुडिओत खाली उतरलेलो पण नसतं, येतोय परस्परात तिकडे वर्षी काम करतोय आणि निघून जातोय। आत्ताच ते मिस्टर कल्लोळ पण आले होते, की आपल्या निवेदिका त्यांचे मिस्टर ते आले, तर त्याला मला थांबून बसा म्हणतो, म्हणजे तू बोलतो तुमच्याशी, कारण मी प्रशासकीय कामातच व्यस्त होतो। तुम्ही सगळे ओळखताच, आकाशवाणीचे सगळे आमचे अधिकारी यांना अभिवादन करून मी 4 शब्द तुमच्याशी बोलणार आहे। आज जे श्रोते आवर्जून उपस्थित राहिले त्यांचे प्रथमतः आभार, आणि सर म्हटल्याप्रमाणे आणि तुमच्याही म्हणण्याप्रमाणे गर्दी नसली तरी गर्दी श्रोते आहेत हे मात्र नक्की, कारण आज वैद्यताई जे आलेले आहेत कवठे महांकाळहून, शिवाय आपले तमनाकवाड्याहून जे आलेले आहेत श्रोते, एवढ्या लांबून ते दोघं आलेले आहेत। ॲक्च्युली खरं तर शारीरिकदृष्ट्या ते सक्षम नाही आहेत इथं पर्यंत येण्यासाठी, एकाचं वय पाहता आणि एकाचं लिंग पाहता। असं म्हणता येत नाही की तळमळ ही जेव्हा आपल्या मनात असते तेव्हा आपण जिथं पोहोचायचं तिथं पोहोचतोच। ते दोघं 100 श्रोत्यांच्या बरोबरीचे आहेत असं म्हणायला हरकत नाही। कारण सर्वांना मनापासून नमस्कार आणि कार्यक्रमात स्वागत तुमचं झालेलंच आहे।
पण सुरुवातीलाच धन्यवाद देऊन मी बोलायला सुरुवात करतो. एक काळ जमाना असा होता की त्यावेळेस लोकांकडे पैसे माफक होते आणि वेळ पुष्कळ होता. जाणं येणं व्हायचं. आता सगळं डिजिटल झालंय आणि त्या जमान्यात सुद्धा तुम्ही इथपर्यंत येताय तिळगुळ द्यायला आणि स्नेहाचे बंध बांधण्याचा प्रयत्न करताय, फार मोठी गोष्ट आहे. कारण लोकांकडे सगळं आहे पण वेळ नाही आहे. पैसे पाठवू का म्हणून विचारलं जातं एकमेकांना, पण सोबत राहायला कोणी तयार नाही. अशा काळात तुम्ही सगळी श्रोते मंडळी इथपर्यंत येत आहे आणि इतक्या वर्षांचे आकाशवाणीशी असलेले प्रेमाचे बंध अजून तुम्ही जपण्याचा प्रयत्न करता. असं वाटलं की आज मॉर्निंग ड्युटी झाली आहे, 12 वाजता जावं की कसं, पण नाही. ज्या अर्थी तुम्ही सुद्धा सकाळी उठून लवकर नक्कीच निघालेले असणार आहे. मी इथल्या इथं आलेलो आहे, पण तुम्ही तुमच्या गावातून तुमची काही व्यवस्था कामं असतील ती सगळी बाजूला ठेवून इथपर्यंत पोहोचलात. त्यासाठी आम्ही इथं थांबणं आणि तुमचं स्वागत करणं, तुमच्याशी बोलणं हे क्रमप्राप्त आहे. आता दादांनी सांगितलं की सप्रेम नमस्कार याविषयी. सुरुवातीला असं वाटलं की सरांची कन्सेप्ट सप्रेम नमस्कार आपण सुरू करूया आणि आम्हाला खूप आनंद वाटला की सप्रेम नमस्कार आपल्याला करायला मिळतो. नमस्कार, समृद्धी कुलकर्णी माझं नाव आहे. आकाशवाणी सांगली हे माझ्यासाठी खूप मोठं असं आहे. लहानपणापासून इच्छा होती, मी माझ्या वडिलांना कायम विचारायचे की बाबा हे आकाशवाणी कशी चालते, ही बाई इथे कशी बोलते. तर कायम मला ते सांगायचे की मोठी हो, थोडी थोडी मोठी होशील तसं तुला कळत जाईल म्हटले मला. पण ज्या दिवशी मी इथे पहिल्यांदा आले, इथे पहिली ड्युटी मी ज्या वेळेला केली, त्याच्यानंतर घरी गेल्यावर मला माझ्या वडिलांनी सांगितलं, आता तुला कळलं का आकाशवाणी सांगते त्या मॅडम कशा बोलतात किंवा काय असतं. उपस्थित आपल्यासाठी आता हे म्हणजे अधिकारी वर्ग आणि श्रोता वर्ग, आज संक्रांतीच्या निमित्तानं तुम्ही जो येणं केलेला आहात. खरं तर तळानं स्नेह वाढतो आणि मुळात ही गोडी असते. तुम्ही गोडी जगताय आपल्या नात्याची, त्याचं खूप. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व रसिक श्रोतावर्ग, मी महेश भिसे. मी आकाशवाणीमध्ये 2012च्या आवाज चाचणीनंतर सिलेक्ट होऊन इथं आहे. त्यानंतर माझ्याकडे पहिल्यांदा जी जबाबदारी मिळाली ते म्हणजे कवडसा हा म्हणजे रसिक श्रोते जे आपले रेडिओ ऐकत असतात त्यांना जे अनुभव येतात त्या संदर्भाचा कार्यक्रम मला सरांनी पहिल्यांदा जबाबदारी सोपवलेली आणि त्यानंतर आजपर्यंत ते पेलण्याचा प्रयत्न मी करत आहे आणि सरांचं मार्गदर्शन लाभत आहे. आणि हे मार्गदर्शन लाभत असतानाच मला आणखी एक जबाबदारी मिळाली, ती म्हणजे आकाशवाणी सांगलीचं जे जिल्हा वार्तापत्र असेल किंवा सांगली जिल्ह्यातून ज्या बातम्या दिल्या जातात, पाठवल्या जातात, तुम्ही सकाळी 7-10ला संध्याकाळी ज्या बातम्या ऐकतात, सांगलीच्या जे स्पेशल बातम्या असतील त्यामध्ये इथून पाठवल्यानंतरच त्या प्रसारित होत असतात. पाहू शकत नाही, पण मी माझ्या कानाच्या माध्यमातून व मनाच्या माध्यमातून हे श्रोते कोण आहेत किंवा हे कोण निवेदक आहेत मी हे केवळ त्यांच्या आवाजावरून ओळखू शकतोय. आणि हे आजच नाही तर 1991 पासून मी पत्र पाठवतोय. 2002 पासून हा स्नेह मेळावा सोहळा चालू झाला. त्यावेळेचे श्रोते म्हणजे नाता पाटील, प्रवीण कदम, दयानंद बनसोडे, काकासाहेब आठवले यांची मला काही पत्र आली आणि तेव्हा मी पहिल्यांदा उपस्थित राहिलो. आकाशवाणी सांगली, सर्वात प्रथम आकाशवाणी काय असते आम्हाला सर्वात प्रथम 4थीला असताना 1984 आसपासच कळालं. एक रेडिओ असायचा आमच्या 5 सुट्ट्यांच्या मध्ये आणि तेव्हापासून आम्हाला सगळ्यात माझा प्यारा आवडता जो कार्यक्रम असायचा जो पत्राचार्यावर मी ताई आणि दादा ही दोन्ही शब्द आणि विलोभनीय कमान निर्माण व्हावी तशी अनुभूती सांगली आकाशवाणीच्या बाबतीत होताना दिसते. सध्याच्या विज्ञान तंत्रज्ञान मोबाईल युगात आपले बुद्धी कौशल्य पणास लागत आहे. आपणही तसे सक्षम मनाने, तनाने, विचाराने समृद्ध असायला हवे आणि त्या दृष्टीने सांगली आकाशवाणी सुद्धा नेहमीच प्रयत्नशील असते. आम्हा रसिकांच्या विचार आनंद झाला.
आत्ताच म्हटल्याप्रमाणे पत्रांचा जे ओघ आहे तो कमी झालेला आहे. खरं त्या निमित्ताने मी इथं एवढंच म्हणावं असं वाटतं की आता जे युग आहे ते इंटरनेट युग आहे. त्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुप आपण आकाशवाणी जळगावचं आपण पाहतो आणि ते फक्त एक 15 मिनिटासाठी ओपन करतात सर, आपली आवड किंवा आपली पसंतीसाठी. 15 मिनिटात जवळपास त्यांना 50 ते 60 फरमाईश मिळतात. त्यावरून ते